Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. So basically आज आपण बघणार आहे की DHS आणि RRB फार्मासिस्ट दोन तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही RRBला अप्लाइड केलेलं आहे, ऑलरेडी अप्लाइड आहेत तुम्ही. ठीक आहे. आत्ता तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही DHSला अप्लाय करणार आहे, बरोबर. आता तुमच्याकरता न्यू वॅकन्सी येणार आहे, ती म्हणजे DHS. आता या दोघांमध्ये एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार आहे, PYQs कसे शोधायचे आहेत आणि कुठे द्यायचे आहे, टेस्ट कुठली द्यायची आहे, बुक कसं यूज करायचं आहे, सिलेबस कुठला असेल, या सर्व गोष्टी आपण या क्लासमध्ये आज बघणार आहे. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये बघूया. सर्वात आधी जर बघितलं तर DHSचा एक्झाम रेशिओ जो असतो तो किती असतो, 80-20. ठीक आहे. किती असतो, 80-20. एक सेकंड. सो DHSचं बघा, DHS रेशिओ असणार आहे तुमचा 80:20. काय असेल, 80:20. ठीक आहे, DHS. आणि यामध्ये सिलेबस जो असणार आहे तो स्पेसिफाईड असतो. ठीक आहे. सिलेबस कसा असतो, स्पेसिफाईड असतो. जसं की तुम्ही आता DHSला DMERला बघितलं असेल, DMERला सिलेबस काय होता की तुमचं एक फार्मामध्ये जनरल फार्माकॉलॉजी जर घेतलं तर जनरल फार्माकॉलॉजीमध्ये सर्व टॉपिक, जसं की डेफिनेशन, फॉर्म्युला असो किंवा त्याचा काय असो, ॲब्रिव्हिशन्स वगैरे असो, काही पण असो, या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. नंतर एखादा सुटिक्सचा जर पार्ट घेतो आहे तर सुटिक्समध्ये काय असेल, जसं की मोनोफेसिक, बायफेसिक, सॉलिड डोसेस फॉर्ममध्ये जे असेल, लिक्विड डोसेस फॉर्ममध्ये जे असेल, असं म्हणजे एक पर्टिक्युलर फॉर्मॅट दिलेला आहे की तोच तुम्हाला अभ्यासायचा आहे. गॉट इट. आणि गोष्ट करतोय आपण जर का RRBची, तर RRBमध्ये एक डिफरन्स आहे. RRBमध्ये पेपर पॅटर्न कसा असतो, RRBचा लास्ट यापेक्षा आता तुमची 2024ला जी एक्झामिनेशन झाली त्या बिफोर एक्झामिनेशनचा जो पॅटर्न होता तो 70:30 होता आणि लास्ट टाईम 75:25 होता, आय थिंक, नाही का. ठीक आहे. दोन्ही आपण बघून घेऊ. माझ्याकडे दोन्ही पेपर्स आहेत, DHS पण आणि RRB पण. गॉट इट. तर सर्वात आधी आपण DHS लेवल बघू की DHS लेवलमध्ये काय काय आहे नेमकं. ठीक आहे. आणि ही जी आहे आपली अपकमिंग बुक आहे, जी की एंड ऑफ मंथ तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल किंवा जानेवारी स्टार्टिंगमध्ये. ठीक आहे. जानेवारी स्टार्टिंगमध्ये तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. यामध्ये मी एक DHSचा पेपर पण ॲड केलेला आहे. ठीक आहे. एक मिनिट. हा बघा, हा पेपर आहे DHS फार्मासिस्ट पेपर 2023. बघा यामध्ये क्वेश्चन लेवल बघा, यामध्ये बघा क्वेश्चन लेवल जी होती यामध्ये एक काव्यपंक्ती दिलेली आहे आणि त्यामध्ये विचारलेलं आहे तुम्हाला अलंकार. काय विचारलेलं आहे, अलंकार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे तुमचं एक लेखक आणि पुस्तक, यावरती योग्य जोड्या जुळवा. त्यानंतर एक विरुद्धार्थी शब्दांचा अयोग्य पर्याय तुम्हाला यामध्ये शोधायचा आहे. नंतर एक वाक्प्रचार आहे. ठीक आहे. नंतर पुन्हा कपाटाचा दरवाजा उघडला, वाक्याचा प्रयोग तुम्हाला कुठला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे. किती क्वेश्चन्स होते, मराठी 5. त्यानंतर बघा एक इंग्लिश आहे, इंग्लिश 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन आणि प्लस पॅसेज क्वेश्चन. ठीक आहे. 5 and 3 8 9 क्वेश्चन जे आहे, सॉरी 8च आहे, 8 पण नाही आहे, 5 क्वेश्चन इंग्लिश आहे, 5 क्वेश्चन मराठी आहे. त्यानंतर बघा इथे हा GK क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे ॲक्टवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे. पुन्हा हा आपला GK क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे बायोमधनं एक, जनरल सायन्समधनं एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. या प्रकारे याचं डिवायडेशन झालेलं दिसतंय. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये आहे मॅथमॅटिक्स
मॅथमॅटिक्समध्ये सिम्पल एक्सप्रेशन आहे. त्यानंतर ट्रेन टाइम्स स्पीड अँड डिस्टन्स. ठीक आहे, स्पीड अँड डिस्टन्सवरती क्वेश्चन येतो आहे. त्यानंतर बघा एक सिटिंग अरेंजमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक सिम्पल इंटरेस्ट आणि त्यानंतर ॲनालॉजी. ठीक आहे, आणि नंतर इथनं स्टार्ट होते आहे ते म्हणजे फार्मा सेक्शन. काय स्टार्ट होतं आहे? फार्मा सेक्शन. आणि फार्मा सेक्शनमध्ये बघा कुठल्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारलेले आहे? बॉडी दॅट डेव्हलप्स EDL. बॉडी दॅट डेव्हलप द EDL सर्वांना माहिती आहे आणि सर्वांनी मोस्टली हा टॉपिक प्रिपेअर पण केलेला आहे. ठीक आहे, हा असो. किंवा नेक्स्ट बघा कॉमन प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन ॲन्झिओलायटिकमध्ये. ठीक आहे, इथे कुठलं ऑप्शन रॉंग आहे आणि कुठलं ऑप्शन करेक्ट आहे ते पण मी टिक करून दिलेले. आणि जी लेंथ होती एक्झामिनेशनमध्ये जे क्वेश्चन विचारण्याची जी लेंथ होती ती कमी करून मी जी तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे आणि कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आन्सर फाइंड आउट करायचं आहे ते मी इथे डिरेक्टली करून दिलेलं आहे. ठीक आहे, जसं बघा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज यूज टू ट्रीट द सीझर अँड एपिलेप्सी. ठीक आहे, हा तेव्हाचा पेपर आहे म्हणून असल्या टाईपचे काही क्वेश्चन्स असतील. आणि आत्ता पण रिसेंटली DMERमध्ये काही क्वेश्चन्स असे होते की सडनली तुम्ही टिक करू शकत होता. ठीक आहे, रीड केल्या लगेच तुम्ही टिक करू शकत होता. जसं की टेट्रासायक्लिंग विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ते सेंटेन्स दिलेलं आहे आणि टेट्रासायक्लिंग रिगार्डिंग कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर, या टाईपमध्ये तुम्हाला तुमचा DHS 2023 पेपर दिसतोय. ठीक आहे, क्वेश्चन लेवल तुम्ही बघून घ्या. नंतर आहे आपला RRB. ठीक आहे, तर 20 नॉन फार्मा झालं आणि 80 फार्मा झालं. ठीक आहे, हा कुणाचा सिलेबस होता, पेपर पॅटर्न होता, हा होता DHS जो येणाऱ्या काळामध्ये जी एक्झामिनेशन तुम्हाला द्यायची आहे. नंतर बघा नंतर हा आहे RRBचा पेपर जो की आता 2024मध्ये झालेला आहे. ठीक आहे, 2024मध्ये झालेला आहे. आणि याच्यामध्ये एक निगेटिव्ह पॉईंट हा असतो की ह्याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्क्स असतात. किती? 1/3. त्यानंतर जो DHS एक्झामिनेशन आहे इथे कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नसतं. इथे तुम्ही 100% पेपर सॉल्व करू शकता. बट RRBमध्ये एक ड्रॉबॅक आहे जिथे निगेटिव्ह मार्किंग असतं की तुम्हाला तिथे विचार करूनच म्हणजे एक्झॅक्ट जर माहिती असेल किंवा 50-50 असेल तेव्हाच तुम्ही ते टिक करता. ठीक आहे, RRBमध्ये हा एक ड्रॉबॅक आहे की तुम्हाला तिथे निगेटिव्ह मार्किंग असते. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये बघा की जनरल ॲबिलिटीमध्ये किती क्वेश्चन्स आहेत, त्यानंतर फार्मा किती क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहे. बघा जनरल ॲबिलिटीची जर क्वेश्चन बघितली, जनरल ॲबिलिटीमध्ये जर का क्वेश्चन बघितलं तर हा एक क्वेश्चन दिसतोय. नंतर बघा 2, 3, 4, सर्वात आधी एक हे होता की जनरल ॲबिलिटी तुम्हाला फिनिश करायची होती आणि नंतर तुम्हाला ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फार्मा क्वेश्चन येणार. ठीक आहे, आर्टिकल योजना आणि ठीक आहे हे बघा हा 70:30चा पॅटर्न होता. सॉरी 70:30. नंतर बघा यानंतर तुमचा स्टार्ट होतो आहे तो फार्मा. यानंतर फार्मा मिक्स क्वेश्चन आहेत आय थिंक. ठीक आहे, नंतर यामध्ये तुमचं स्टार्ट होतं आहे फार्मा किती क्वेश्चन दिसतील तुम्हाला? टोटल 70 क्वेश्चन. किती? 70 क्वेश्चन फार्मा फॅकल्टी आणि नॉन फार्मामधनं 30 क्वेश्चन. ठीक आहे, तर इथनं क्वेश्चन स्टार्ट होते आहे की एक नंबर दिलेला आहे तुम्हाला तो राऊंड फिगरमध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, राऊंडेडमध्ये कसा तो फॉर्म होईल तो तुम्हाला विचारलेला आहे. नंतर परमिथ्रिन काय आहे ते विचारलेलं आहे. नंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट ॲक्ट ॲज अ अँटी डिप्रेसंट. RRBबद्दल जर विचार केला यामध्ये क्लासिफिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट असेल, क्लासिफिकेशन असेल,
क्लासिफिकेशनमध्ये प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे, प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे, तेव्हा तुम्हाला क्लासिफिकेशन सॉल्व करता येतं. ठीक आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, कुठल्या कॅटेगरीचं एक्झाम्पल आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. नंतर बघा कुठला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. म्हणजे तुम्हाला प्रत्येक जो हे असतो पार्ट असतो क्लासिफिकेशनमध्ये, ठीक आहे, सब टाईप जो असतो, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर आहे की कुठला ब्लॉकर आहे, ते तुम्हाला कसं कळेल, क्लासिफिकेशन नंतर. त्याचं मेकॅनिझम तुम्हाला माहीत असायला हवं. ठीक आहे. यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ठीक आहे, कुठला असा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे जो कुठल्या ट्रीटमेंटला यूज केला जातं, अँटी हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंटमध्ये. जसं क्लोनिडीन आहे, ॲम्लोडिपिन आहे, मिथाईल डोपा आहे, लॅबेटोलॉल आहे. मग यामध्ये तुम्हाला सेपरेट आउट करता आलं पाहिजे किंवा एलिमिनेशन करता यायला पाहिजे. ठीक आहे, एलिमिनेशन करता यायला पाहिजे. केव्हा करता येईल, जेव्हा तुम्हाला क्लासिफिकेशन माहिती असेल. ठीक आहे. नंतर बघा, बॉक्सर फ्रॅक्चर इज द फ्रॅक्चर ऑफ. बॉक्सर फ्रॅक्चर इज द फ्रॅक्चर ऑफ. असले क्वेश्चन तुम्हाला भरपूर दिसतील, भरपूर इन द सेन्स 4 to 5 क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. ठीक आहे. नंतर या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन करायचे पुन्हा. नंतर बघा नेक्स्ट, कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स आर. कुठल्या टाईपची कॉम्प्लेक्स रिॲक्शन असतं, यामध्ये बेसिकली RRBचा जर विचार केला आहे ना, तर RRBमध्ये जे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे आहे ते ऑलमोस्ट सगळे करायचे आहे. डिप्लोमा प्लस डिग्री, डिप्लोमा प्लस डिग्री दोन्ही पण तुम्हाला इथे करायचं आहे. D.Pharm आणि B.Pharm. B.Pharm जसं फ्लो ऑफ फ्लुइड्स वगैरे इन्क्लूड होतं फार्मास्युटिक्समध्ये, रिओलॉजी वगैरे सगळं तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे RRB करिता. आणि DHSचा जर विचार केला तर DHS छोटा सिलेबस आहे ॲज कम्पेअर टू RRB. आणि दोघांचाही पॅटर्न जो आहे जवळपास सेम आहे. कसा, तर याचाही 80-20 आहे आणि याचा 70-30 आहे. तर नॉन फार्मा जवळपास तुम्हाला बेसिकली सेम करायचं आहे, की असं समजायचं की 30-30 करायचं आहे. आणि फार्मा तर हा तर तुमचा ठीकच आहे ना, हा तुम्हाला इथे पण यूज होईल. ठीक आहे. आणि हा जो आहे अभ्यास काही कन्सेप्च्युअल असेल तर इथेही यूज होईल. ठीक आहे. म्हणून दोघांनाही बॅलन्स कसं करायचं, तर दोघांनाही बॅलन्स करण्याकरिता एक दिवस काय करायचं, एक दिवस टेस्ट द्यायची ती RRBची आणि सेकंड डेला ज्याला ॲनालिसिस करायचं. ही 100 मार्कची जर देत आहे तुम्ही तर त्याच दिवशी करा किंवा नेक्स्ट डे याला ॲनालिसिस करा. याला ॲनालिसिस झाल्यानंतर ज्या चुका आहेत, त्या टॉपिक्स आहेत, ते त्याला पुन्हा अभ्यास करा. नंतर तुम्हाला सेकंड डेला म्हणजे थर्ड डेला, आज RRB दिली तुम्ही टेस्ट, इथे ॲनालिसिस करा. थर्ड डेला तुम्ही DHSची एक्झामिनेशनची फुल टेस्ट द्या. ठीक आहे, फुल टेस्ट द्या. सर्वात आधी तुम्ही टॉपिक वाईज द्या किंवा ज्या शॉर्ट टेस्ट असतात ना, मिनी टेस्ट, त्या द्या. ठीक आहे. आणि त्यानंतर हे स्टार्ट करा. एक दिवस RRB, त्यानंतर फुल ॲनालिसिस, नंतर DHS, फुल टेस्ट द्यायची, नंतर फुल ॲनालिसिस. असं तुम्हाला हे 1-2 मंथ करायचं आहे. हे किती करायचं आहे, 2 मंथ. आणि आत्ता जर तुम्ही स्टार्ट करते आहे, आत्ता तुम्ही RRB आणि DHSला स्टार्ट करत आहात, तर आत्ता तुम्हाला सर्वात आधी मिनी टेस्टपासनं स्टार्ट करायचं आहे. कुठनं, मिनी टेस्टपासनं स्टार्ट करायचं आहे. आणि यालासुद्धा ॲनालिसिस करायचं आहे, यालासुद्धा ॲनालिसिस करायचं आहे. का बरं करायचं आहे, कारण स्कोर इन्क्रीज करायला. बघा आत्ता DMERमध्ये रिसेंटली ज्यांचा स्कोर 120+ आहे किंवा 120पासनं जरी स्टार्ट होते आहे रॉ स्कोर, ठीक आहे, रॉ स्कोर, तरी त्यांना आता गिवअप करायचं नाही आहे. त्यांना आता डेली बेसिसवरती मिनी टेस्ट द्या चालेल, फुल टेस्ट नाही देता आलं तरी मिनी टेस्ट द्या आणि स्कोर बूस्टअप करा ॲनालिसिस करून. असं नाही की टेस्ट ऑन केली आणि सबमिट केली. RRB असो किंवा DHS असो, टेस्ट ओपन केल्यानंतर त्याला ॲटलिस्ट तुम्हाला 20 क्वेश्चन येत असतील, 50पैकी तर 20च सॉल्व करा. आणि 30 क्वेश्चन का बरं करता आले नाही सॉल्व, जेव्हा जर तुमचा टॉपिक क्लिअर असेल, जर का तुमचा टॉपिक क्लिअर असेल आणि तुम्हाला 30 क्वेश्चन सॉल्व करता येत नसेल, तर यावर विचार करा आणि कसं सॉल्व करायचं ते बघा. ठीक आहे. आणि हे 20 क्वेश्चन जे तुम्ही इझिली सॉल्व केलेलं आहे, या टॉपिकला तुम्ही रीड न करता, कारण तुम्हाला माहिती आहे या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येतोय, याच्यावरती फक्त टेस्टवरती फोकस करा. हे जे तुम्ही सॉल्व केले आहे ना 20, जे एक्झॅक्टली बरोबर आहेत,
एक्झॅक्ट आहे, तर याला काय करायचं आहे तुम्हाला, ओनली टेस्टवरती फोकस करायचं आहे. जसं की आता तुम्ही समजा एखादा टॉपिक घेतला आहे की सॉलिड डोसेस फॉर्म, मोनोफेसिक डोसेस फॉर्म घेतला आपण, ठीक आहे, मोनोफेसिक घेतला किंवा बायफेसिक घेतला. यामध्ये तुम्हाला समजा दोन्ही टॉपिक क्लिअर असतील, यामध्ये दोन्ही टॉपिक क्लिअर असतील आणि एखादा टॉपिक असा असेल, समजा जनरल फार्माकोलॉजी असेल, ठीक आहे, जनरल फार्माकोलॉजी असेल, यामध्ये तुम्ही 20 क्वेश्चन सॉल्व केले आणि यामध्ये समजा तुम्ही 10 क्वेश्चनपैकी 5-6 क्वेश्चन रॉंगच केले असतील, तर मग सर्वात जास्त फोकस करणारा टॉपिक कुठला आहे, जनरल फार्माकोलॉजी. मग या 2 टॉपिकचं किंवा या सब्जेक्टचं काय करायचं, तर या सब्जेक्टवरती टेस्टवरती फोकस करायचं. कुठे फोकस करायचं, टेस्टवरती फोकस करायचं आणि यावरती टॉपिक वाईज करायचं. टॉपिक घ्यायचा, आधी त्याला सॉल्व करून बघायचं, रीड करायचं आणि स्वतः क्वेश्चन क्रिएट करून बघायचा. काय करायचं आहे, स्वतः क्रिएट करून बघायचा आहे. टेस्टमध्ये तर तुम्हाला भरपूर क्वेश्चन मिळतील, काही प्रॉब्लेम नाही, पण स्वतः क्वेश्चन तयार, का असा क्वेश्चन होऊ शकत नाही का, इथे असं कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे, तर मग कॉम्प्लेक्स असेल, त्याला समजा ब्रेक केलं किंवा सिम्पल रिॲक्शन कशी असू शकतं, यावरती थोडा विचार करायचा आणि ती करून बघायची, ठीक आहे. तर हा एक तुम्हाला न्यू हे करायचं आहे, यूज करायचा आहे, या टाईपमध्ये तुम्हाला करून बघायचं आता, ठीक आहे. आणि या टाईप झालं, त्यानंतर तुम्ही सर्वात आधी 1 मंथ 2 मंथ तुम्ही मिनी टेस्ट देणार आहे. DHSला आणि RRB दोन्ही एक्झामिनेशनला वेळ आहे. RRB मोस्ट प्रोबॅबली मार्च एप्रिलमध्ये होण्याचे चान्सेस असेल, मार्च एप्रिलमध्ये, ठीक आहे. बिफोर पण होऊ शकतं, पण चान्सेस आहे की मार्च एप्रिलमध्ये होतील, ठीक आहे. आणि DHSला जूनपर्यंत वगैरे DHS जाईल, जून जुलैपर्यंत वेळ आहे DHSला, पण तरीही आता तुम्ही कंटिन्यू आहात, तुम्हाला कंटिन्यू ते करायचं आहे, ठीक आहे. तर हा झाला तुमचा RRB आणि DHSला कसं बॅलन्स करायचं ते, ठीक आहे. RRB आणि DHSला कसं बॅलन्स करायचं ते तुम्ही टेस्ट वाईज आणि टॉपिक वाईज, टेस्ट आणि टॉपिक थ्रू दोन्ही पण तुम्ही काय करू शकता, मार्क्सला इम्प्रूव्ह करू शकता. कसं करू शकता, टेस्ट आणि टॉपिक वाईज, ठीक आहे. नंतर बघा, आपली एक टेस्ट सिरीज लॉन्च करते आहे, ती आहे आरंभ टेस्ट सिरीज 2026. कुठली आहे, आरंभ टेस्ट सिरीज 2026, जी की स्टार्ट करतो आहे आपण. टेस्ट स्टार्ट करणार आहे 21/12/2025 कधीपासनं, 21/12/2025. यामध्ये तुमची एक्झामिनेशन कव्हर केलं जाईल DHS फार्मासिस्ट ॲज वेल ॲज RRB फार्मासिस्ट. आणि टेस्ट सिरीजमध्ये फुल लेंथ टेस्ट असणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे, PYQs इन्क्लुडेड आहे आणि लेटेस्ट जी पण एक्झामिनेशन पॅटर्न असेल, जसं की 70-30चा रेशिओ असेल, 80-20चा रेशिओ असेल, हे सर्व आणि सर्व बॅलन्स केलं जाईल. ॲज वेल ॲज एक प्लस पॉईंट आहे की DMERला ज्या पण मॉडेल पेपर झाले आहे किंवा प्रॅक्टिस पेपर झाले आहे, ते तुम्हाला इथे इन्क्लुडेड केल्या जाईल, ठीक आहे. सर्व जे काय असेल माझ्याकडे ते सर्व आणि जे पण PYQs मीन्स आत्ता रिसेंटली DMERमध्ये 2024मध्ये जी एक्झामिनेशन झाली, त्यामध्ये DMERला जी पण क्वेश्चन सेट्स आले आहेत, ते सर्व तुम्हाला यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जाईल. कुठल्या टेस्टमध्ये, DHS आणि RRBच्या टेस्ट सिरीजमध्ये बोलते, ठीक आहे. DMER प्रोव्हाइड केला जाईल, ठीक आहे. नंतर बघा, टेस्ट फी काय असणार आहे, टेस्टची रेग्युलर प्राईस आहे 499 रुपीज, व्हॅलिड असेल ते 4 मंथ करता आणि ही ऑफर आजपासून 21पर्यंत आहे. केव्हापर्यंत, 21 डिसेंबर 2025, त्यापर्यंत तुम्ही ग्रॅब करून घ्या ही ऑफर. ही ऑफर प्राईज आहे 300 रुपीज. ऑफर प्राईस किती आहे, 300 रुपीज ओनली, ठीक आहे. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा आहे, तर कॉन्टॅक्ट करायचं आपलं RK फार्मा ग्रुप, टेलिग्राम चॅनल नेम आहे, @ करायचं आणि सर्च करायचं RK फार्मा ग्रुप, किंवा लिंक पिन करते आहे इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, त्या थ्रू पण आपण जॉईन करू शकता, ठीक आहे. सर ज्यांना कुणाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे.
थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब द सेशन. थँक्यू फॉर वॉचिंग.